नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत यावर्षीही डीजे होता आणि या डीजेच्या कर्कश आवाजाने आपल्या सगळ्यांना हैराण केलं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आपल्याला मनापासून वाटत होतं, पण आपण पुढे येऊ शकलो नाही. कदाचित तुम्ही आपण सर्वसामान्य माणसं, आपला आवाज कोण ऐकणार, त्यामुळे डीजेचा आवाज ऐकण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. अशा वेळेस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक भूमिका घेतली. राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारे डीजेच्या आवाजाने हृदयविकाराचा झटका येतो, बहिरेपण येतं, लेझरमुळे अनेकांची दृष्टी गेलेली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी मी सर्व सार्वजनिक मंडळ गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहे. तसंच सरकारने आणि विविध राजकीय पक्षांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यावर विचार केला पाहिजे आणि कृती करायला हवी. राज ठाकरे यांची ही भूमिका ही तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या मनातली भूमिका आहे. कारण या डीजेचा त्रास आपण इतके वर्ष भोगतोय. एक दिवस का असेना, पण तो दिवस नकोसा होतो. आणि विशेषतः ते स्पीकर लावलेल्या भिंती आपल्या गल्लीत येतात, कॉलनी जवळ येतात, त्यावेळेस तर जगणं मुश्किल होऊन जातं. प्रत्यक्ष मिरवणुकीत जे सहभागी झालेले आहेत त्यांच्याबद्दल काय घडलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. काही जणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तर काही जणांना बहिरेपण आलं, लेझरमुळे दृष्टीही गेली. अशा वेळेस आपल्याला हे वाटत होतं मित्रांनो, की कुठेतरी आपण याच्या विरोधात बोलावं. पण तुम्ही, मी पडलो, आपण सर्वसामान्य माणसं, आपला आवाज कोण ऐकणार आणि आपण बोललो तरी त्याचा फायदा काय, असा प्रश्न आपल्या मनात येतो. अशा वेळेस राज ठाकरे बोलले तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि राज ठाकरे जर याबाबत पुढाकार घेत असतील तर ते स्वागतार्ह आहे आणि तुमच्या आमच्या मनातलं ते आहे. पण मित्रांनो, चांगल्या गोष्टीला अपशकुन हा होतोच. तसाच अपशकुन राज ठाकरे यांना उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला. खरं म्हणजे हा टीकेचा मुद्दा नाही, हा आपल्या अस्तित्वाचा मुद्दा आहे. पण सुषमा अंधारेंना मात्र त्यात टीकेचा मुद्दा दिसला. अंधारेबाई काहीही बोलतात आणि नको तिथे टीका करतात आणि स्वतःच अडचणीत येतात. त्यांनी देवदेवता, हिंदू देवदेवता, साधू संतांवर टीका केली. आज अशी परिस्थिती आहे मित्रांनो की त्या सुषमा अंधारे विविध देवळात जात आहेत आणि देवाची भक्ती करणारे फोटो सोशल मीडियावर टाकतात. इतका बदल त्यांच्यात झाला. तो बदल तुम्ही आम्ही घडवून आणलाय मित्रांनो. कारण सुषमा अंधारे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या एका पक्षामध्ये आता आहेत आणि त्यामुळे त्यांना तो बदल घडवून आणावा लागला. सांगायचा मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली त्याला सुषमा अंधारे यांनी अपशकुन केलं. सुषमा अंधारे म्हणाल्या की एका मोठ्या नेत्याच्या घरासमोरून मिरवणूक चालली, त्याच्या डीजेचा नातवाला त्रास झाला म्हणून लगेच चर्चा. मात्र अनेक वर्ष लेझरमुळे अनेकांची दृष्टी जाते, तेव्हा काय होतं? सुषमा अंधारेंची ही टीका खरंच योग्य आहे का? अनेक वर्ष त्रास होत होता मित्रांनो, तुम्ही आपण सगळेजण हा भोगत होतो. पण त्यावेळेस सुषमा अंधारेंनी भूमिका का घेतली नाही? आपल्याकडे गणेशोत्सवच नाही मित्रांनो, विविध जयंत्यांना देखील अशा प्रकारे मोठे डीजे लावले जातात आणि लेझरचा मारा केला जातो. मात्र त्यावेळेस सुषमा अंधारेंनी भूमिका घेतली नाही. त्यांनी भूमिका घेऊन पुढे यायला पाहिजे होतं. लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला असता, नक्कीच मिळाला असता. आज राज ठाकरे भूमिका घेत आहेत आणि सर्वसामान्यांचा राजकारण विरहित प्रतिसाद
राज ठाकरे यांना मिळतोय तर सुषमा अंधारेंना पोटदुखी झाली आहे का? हा खरा प्रश्न आहे. नातवाला होणारा त्रास, मित्रांनो, तुमच्या आमच्या घरात लहान मुलं आहेत, अबालवृद्ध आहेत, त्यांना त्रास होतो. मग एका विशिष्ट नेत्याच्या नातवाला त्रास होतो आणि म्हणून टीका करायची, याला राजकारण म्हणत नाही मित्रांनो, याला द्वेष म्हणतात. आणि तो द्वेष सुषमा अंधारेंच्या त्या वाक्यातून झळकतोय. राज ठाकरे असो किंवा अगदी सुषमा अंधारे असो, कोणीही या डीजे विरोधात किंवा या लेझर लाईट विरोधात भूमिका घेतली असती तर सर्वसामान्यांनी त्याचं स्वागतच केलं असतं. तुमच्या माझ्यासारख्या नाडल्या गेलेल्या लोकांनी त्याचं स्वागतच केलं असतं. पण सुषमा अंधारेंनी भूमिका घेतली नाही. का भूमिका घेतली नाही? कारण मतांचं राजकारण. मत जातील, आपले बॉस आपल्याला ओरडतील, त्यामुळे त्यांना तिथे भूमिका घ्यावीशी वाटली नाही. पण आता राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यावर मात्र सुषमा अंधारे त्याला अपशकुन करतायत. हे योग्य नाहीये. मंडळी, साप कोणाच्याही लाटीने मेला तरी आपल्याला फरक पडत नाही, कारण हाच साप प्रत्येक जयंतीला, उत्सवांना आपल्याला डसतोय. त्यामुळे तो कोणाच्याही लाटीने मरावा हीच आपली इच्छा आहे. अशा वेळेस राज ठाकरे जर पुढाकार घेत असतील हे सगळं थांबवण्यासाठी आणि गणेशोत्सव म्हणा किंवा इतर उत्सव म्हणा, त्याला एक मंगलमय स्वरूप देणार असतील तर सर्वसामान्य जनता, तुमच्या आमच्यासारखी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार. अशा वेळेस राज ठाकरेंचा नातू काढून सुषमा अंधारे यांनी काय साधलं? अर्थात त्यामुळे त्यांचे बॉस खुश झाले असतील, त्यांचे पक्षप्रमुख खुश झाले असतील की अरे वा, राज ठाकरे यांना टार्गेट केलं, किंवा राज ठाकरे विरोधक खुश झाले असतील. पण तुमच्या आमच्यासारखी जनता मात्र सुषमा अंधारेंवर नाराजच होणार. आपण नाराजच होणार मित्रांनो, कारण आपल्याला तो डीजेचा कोलाहल नकोय, आपल्याला ते लेझर लाईट नकोय, आपल्याला आपलं आरोग्य जपायचंय. आणि त्यासाठी मग राज ठाकरे प्रयत्न करत असतील तर आपण राज ठाकरे यांच्या मागे उभं राहायचंच आहे. आणि अशा वेळेस मित्रांनो, राज ठाकरे यांना विरोध करणारे, सुषमा अंधारेंसारख्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना विरोध करायला पाहिजे. आणि तो विरोध मला वाटतं आता व्हायला लागलेला आहे. मंडळी, अतिशय महत्वाचा प्रश्न होता आणि त्याबद्दल बोललो. आवडला हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, शेअर करता बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.